समस्या आहेत तर त्या आपल्या शेतकऱ्यांच्या हातात नाही आहेत, परंतु त्यातनं आपल्या शेतीच्या ह्याच्यातनं आपलं उत्पादन कसं वाढेल आणि त्या उत्पादनातून आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील हे मात्र आपल्या हातामध्ये. याच्या अगोदर बघू शकता की आपण वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने फक्त एक पीक पद्धतीची आपण शेती करत आलो आहोत. त्या एक पीक शेतीमध्ये एक पीक शेती पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये शेतीमधला धोका जो आहे तो जास्त आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता आपल्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. तसंच जर फार वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर साधारण 98% कीड आणि रोग नियंत्रण जे आहे तर ते मित्र कीटकांपासून आपण करत होतो आणि फक्त टक्के किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला रासायनिक औषधांचा, परंतु कालांतराने हळूहळू या रासायनिक औषधांचा वापर एवढा करत गेलो की शत्रू कीड मारण्याच्या नादात आपण मित्र किडी पण मारून टाकल्या. परिणामी आज आपल्याला 98% कीड नियंत्रण जे आहे ते रासायनिक औषधांचा वापर करूनच करावं लागत आहे. तर त्यामुळे आज आपल्याला मित्र कीटकांची जी संख्या आहे तर ती कोणत्या पिकांची लागवड केल्यावर वाढू शकते. तसेच शेतीतला जो धोका आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या पीक पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला नाविन्यपूर्ण करायच्या आहेत, तर त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज प्रवीण संते सर म्हणून इथे उपस्थित आहेत. तर प्रवीण सरांना मी विनंती करतो की प्रवीण सर आपल्या जे पीक पद्धती आहेत मग त्याच्यामध्ये मिश्र पीक आहे, आंतरपीक पद्धत आहे, सापळा पीक पद्धत आहे, तर याबद्दल आपण आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. ओके निनाद सर, थँक्स. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. जसं निनाद सरांनी सांगितलं की आज आपला जो विषय आहे मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धत. मित्रांनो, मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धत ही काही नवीन नाही आहे. हे जे आपली पारंपरिक जी शेती आपण करत आलोय पूर्वीपासून तर तीच पारंपरिक पद्धत आहे, फक्त त्याला एक संशोधनाची त्यांनी जोड दिली आणि आर्थिक नफा कसा त्या शेती पद्धतीतून मिळेल म्हणजे ही मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धत. म्हणजे संशोधनाची जोड दिलेली आहे आणि पारंपरिक शेती पद्धतीतून चांगलं उत्पादन कसं काढता येईल, मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसं काढता येईल आणि त्यासोबतच आपली जी सजीव सृष्टी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जमीन आहे आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधता येईल, तर ह्या आधारित त्याच्यावर संशोधन होऊन जी पद्धत विकसित झाली त्याला आपण मिश्र पीक किंवा आंतरपीक पद्धत म्हणतो. तर याचा एकमेव उद्देश जो आहे मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धतीचा हा फक्त जो आपला सध्या शेती व्यवसायाची आपले तोट्यात जाण्याचं जे कारण आहेत, जी काही विविध कारण आहेत ती तर आपण बघणार आहोत. तर ह्या तोट्यात जाणाऱ्या शेती व्यवसायाला कसं आपल्याला सावरता येईल आणि त्याच्यापासून कमी आर्थिक नुकसानीचा जो धोका आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल याच्यासाठीचा आज आपण मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धत याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेणार आहोत, थोडी चर्चाही करणार आहोत. सर्वप्रथम बघूया की सध्याचा जो शेती व्यवसाय आहे तो आपण मागील सत्रामध्ये नफ्याची जी शेती लोक करत होते, शेती पद्धत दोन पद्धतीने केली जाते आपल्याकडे. एक तर नफ्याची शेती करतात शेती, नाही तर तोट्याची शेती. तर नफ्याची शेती करतात ह्याचं मागील सत्र आपण बघितलं की विविध जे आपल्या रायगड तालुक्यामधले विविध शेतकरी होते जे की खूप चांगल्या पद्धतीने शेती करत होते, तर ते कशा पद्धतीने ते त्यांच्या शेती व्यवसायात यशस्वी झाले, त्यांच्या मागची काय कारणं होती ते आपण एक सत्रामध्ये बघितलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांच्या डिटेल माहितीनुसार. तर आज जी आपला शेती व्यवसाय तोट्यात असण्याचं प्रमुख जे कारण असतं ते आपलं ही जी कारणं आहेत की एकतर बाजारभाव कमी, कीड रोगांमुळे पीक हानी, लागवडीसाठी कमी क्षेत्र असतं, निसर्गाचं दुष्टचक्र आणि जमिनीची खालावलेली सुपीकता. पहिलं म्हणजे बाजारभाव कमी. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेती पिकवायला सर्वजण सांगतात हे लाव ते लाव, हे पीक घे ते पीक घे, पण ते विकायचं कसं म्हणजे विक्री व्यवस्था आपल्या हातात नाहीये. तर या विक्री व्यवस्था जर आपल्या हातात आणायची असेल तर थोड्या पद्धतीनं आपल्याला पीक पद्धतीत पण बदल करावा लागेल. तर पीक पद्धतीत बदल करताना आपल्याला नक्कीच मिश्र पीक आणि आंतरपीक या गोष्टींची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. तसंच कीड रोगांमुळे जी पीक हानी होते म्हणजे सरांनी मगाशी सांगितलं की 98% 98% आपल्याला शेतावरती आता पीक फवारणी करावी लागते, कारण जवळपास 40 ते 50% जे शेतीमधलं जे नुकसान होतं हे निव्वळ कीड आणि रोगांमुळे होतं आणि ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला ह्या दोन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. लागवडीसाठी कमी असणारं क्षेत्र म्हणजे काय,
आज बघतोय ना आपण की शेती कमी झाली आणि शेतीचे बांध जास्त झाले, अशी अवस्था आपल्या शेतामध्ये आहे. आणि मग जर अशी कमी क्षेत्र असेल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त प्रोडक्शन उत्पादन काढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. निसर्गाचं दुष्टचक्र तुम्ही आता बघताय की आता हा जो पाऊस आहे याच्यावरूनच आपल्याला समजत असेल की आपल्या मनुष्य जातीला किंवा आपल्या निसर्गाला एक चॅलेंज दिलेलं आहे या पावसाने, की या निसर्गात 3 ऋतू नाही तर एकच ऋतू आहे, पावसाळा की पावसाळा, उन्हाळा पण नाही आणि हिवाळा पण नाही. तर ते दुष्टचक्र आहे ते आपल्या शेतकऱ्यांना कसं या दुष्टचक्रावर मात करता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी मिश्र पीक आणि आंतरपीक शेतकऱ्यांनी जोपासली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की आपल्याला नुसतं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन नाही काढायचंय चांगलं, तर जी निसर्गाचा जो समतोल आहे की जी जमीन आपल्याला देते भरभरून पीक देते, तर त्या जमिनीची जी खालावलेली सुपीकता आहे जे की मोठ्या प्रमाणावर केला जाणाऱ्या रासायनिक खताचा वापर, तर ह्याच्यामुळे जो जमिनीचा कस आहे त्यातला जो सेंद्रिय कर्ब आहे हा आपण आज घालवून बसलेलो आहे. आणि तो जर कर्ब आपल्याला वाढवायचा असेल तर नक्कीच आपल्याला विविध पिकं त्यामध्ये घेतली पाहिजे, जेणेकरून तो जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब हा टिकवून ठेवतील. तर या पद्धतीने आपण जाऊयात की पीक पद्धती आणि त्याच्यामध्ये बदल कसे झाले पाहिजेत. तर आता जी बघत आहोत आपण ही जवळपास जी पीक पद्धत आहे ही आपल्याकडचे जे शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणावर एक पीक पद्धत वापर करतात. म्हणजे एक तर कलिंगड, एक कलिंगड 10-10, 20-20, 30-30 एकर वरती आपण कलिंगड किंवा कारली या पिकांची लागवड करतो. आता काही शेतकरी ह्याच्यात खूप काय म्हणतात एकदम याला म्हणता येतील की खूप कमी शेतकरी असे असतील की त्यांचं योग्य नियोजन असतं आणि त्यामुळे ते या पद्धतीच्या शेतीमध्ये फायदेशीर दिसून येतात, की ज्या मोठ्या प्रमाणावर एकच पीक घेऊन. पण बहुतांश शेतकऱ्यांचं नियोजन किंवा निसर्गाची जर अवकृपा झाली त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या एक पिकामध्ये खूप मोठा धोका आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. आणि त्यामुळे ही जी एक पद्धत पीक आहे, एकच पीक घेण्याची जी पद्धत आहे ही आपल्याला कुठेतरी आर्थिक नुकसान देणारी ठरते. तर त्याला पर्याय म्हणून आपण जर का पीक पद्धत जर आपण बदल केली आणि त्याच्यामध्ये आंतरपीक आणि मिश्र पीक या पद्धतीचा जर वापर केला, तर जी आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती मित्रांनो आपल्याला कमी करता येईल. आणि जो महत्वाचा विषय जो मी बोललो की मार्केट दर, बाजारामधील जो भाव आहे, जो चढ उतार जो आलेख असतो बाजारातला, तर तो आपल्याला कुठेतरी या ठिकाणी टाळता येईल. त्याच्याबद्दल मी सविस्तर पुढे जाणारच आहे. आणि पीक फेरपालट हे खूप गरजेचं आहे, जे की आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल, जमिनीची खालावलेली सुपीकता जर वाढवायची असेल तर आपल्याला पीक फेरपालट करणं गरज आहे, जेणेकरून मातीचं आपलं जे आरोग्य आहे हे सुधारायला मदत होईल. तर पहिलं आपण बघूया मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धत ही नक्कीच आपला आधुनिक शेती आणि समृद्ध शेतीची गुरुकिल्ली आपल्याला म्हणता येईल. तर कशा पद्धतीने मिश्र पीक आणि आंतरपीक आहेत ते बघूयात. सर्वात महत्वाचं म्हणजे मिश्र पीक पद्धत काय आहे ते जाणून घेऊ. की एकाच तुकड्यावरती एकाच शेतीमध्ये आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त किंबहुना 3-4 10-10 15 पिकंही आपण घेऊ शकतो एकाच तुकड्यावरती. पण सेम टाइम एकाच वेळी जी आपण पिकं घेतो, एकाच वेळी एकाच शेतात 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं घेणं म्हणजे आपण मिश्र पीक पद्धत म्हणू. या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की एकाच तुकड्यावर एकाच वेळी आपण बियाणं टाकून देतो. आपण पूर्वी बघत आहोत की मी मगाशी म्हटलं की पारंपरिक शेतीच पद्धत आहे. पूर्वी जे आपले वाडवडील एकाच वेळी मुख्य पीक सोबत जे दुय्यम पीक असायचं त्याचं बी मिक्स करायचे आणि फोकून द्यायचे. फक्त त्यावेळी आपला हेतू काय होता की जी दैनंदिन गरज आहे ती भागावी आपली, हाच उद्देश होता. पण आता थोडासा रिसर्च झालं, संशोधन झालं आणि आता पद्धत बदलली की आपल्याला त्याच्यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळता येईल. म्हणजे एखादं पीक जर का निसर्गाची अवकृपा झाली किंवा काही कीड रोग जास्त मोठ्या प्रमाणात आले, तर एखादं पूर्ण पीक जर ढासळलं, पूर्ण पीक खराब झालं, तर दुसरं पीक आपल्याला त्याच्यातून थोडाफार नफा मिळवून देईल. तर या पद्धतीने आपल्याला शेती मिश्र पद्धतीची शेती ही आपल्याला करावी लागेल. काही उदाहरणही आपण तुम्ही बघू शकता इथे की कोबी, झेंडू, वांगी या पद्धतीचं आपण पीक लागवड करू शकतो. एकाच वेळी कांदा, ज्वारी, तूर आहे, सूर्यफूल, शेंगदाणा आपण लागवड शकतो, भुईमूग आणि किंवा टोमॅटो, कांदा, झेंडू या पद्धतीची एकाच वेळी जर लागवड केली तर होणारा जो संभाव्य आर्थिक नुकसानीचा जो धोका आहे तो आपल्याला इथे कुठेतरी टाळता येईल. पर्यायानं जमिनीचे पण आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं मिळून जाईल. आता याचे फायदे काय काय आहेत ते आपण थोडक्यात बघू की शेती तोट्यात जाण्याचा धोका जो असतो तो कमी होईल आपला.
एक पीक खराब झालं तर दुसरं पीक आपल्याला सावरून जाईल. तुम्ही मागच्या 2-3 महिन्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की न्यूज पण येत होत्या की आपले विदर्भ किंवा मराठवाडा या भागामधले जे शेतकरी बांधव होते त्यांना अगदी टोमॅटो 1 आणि 2 रुपयाने त्यांना विकावा लागला. म्हणजे त्यांची मजुरीचं थोडं काहीच मिळालं नाही. पण त्याच वेळी जर का त्या शेतकरी बांधवांनी त्यासोबत जर काही थोडा काही भाजीपाला किंवा दुसरं पीक केलं असतं तर कदाचित त्याच्यातून त्यांचा जो मजुरी वगैरे खर्च आहे तो निघू शकला असता. पण एकच पीक पद्धत घेतल्यामुळे ते तोट्यात आले. दुसरं मिश्र पीक शेतीतून काय होतं की सोयीस्कर हप्त्याने आपल्याला पैसे मिळत राहतात. म्हणजे मुख्य पिकाचा जर कालावधी अगदी जर का 90 दिवसाचा 120 दिवसाचा असेल तर त्याच्यामध्ये जर दुसरं मिश्र पीक घेतलं आपण, पालेभाज्या घेतल्या तर पालेभाज्यांचा काही कालावधी जास्त नाही आहे, 25 ते 30 दिवसाचा, फार फार तर 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी. तर त्याच्यातून जी येणारी मिळकत आहे किंवा त्याच्यातून येणारे जे पैसे आहेत ते आपल्याला कुठेतरी आपल्या मुख्य पिकाच्या शेतीसाठी जी लागणाऱ्या कृषी निविष्ट आहेत, औषधं म्हणा, बियाणं, खते म्हणा, ते आपलं भागवलं जातील आणि थोडे फार आपल्याला पैसे मिळत जातील. असं नको की आज शेती पेरली, आज बियाणं पेरलं आणि डायरेक्ट मी 4 महिन्याने त्याचे पैसे घेऊ. 4 महिन्यापर्यंत आपल्याला काहीतरी पैसे लागणार आहेत, गरज लागणार आहे, तर ती या मिश्र शेतीतून भागवली जाईल. दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजा असतात त्या मिश्र शेतीतून भागवल्या जातील. उदाहरणार्थ कडधान्य, तेलबिया, भाजीपाला हा आपला भागवता येईल. जमिनीची सुपीकता आपली मर्यादित किंवा कंट्रोलमध्ये सुधारण्यास मदत होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगार उपलब्ध होईल आपल्या शेतकऱ्यांना किंवा इतर आजूबाजूचे जे काही आपले आदिवासी शेतकरी बांधव असतात तर त्यांनाही या पद्धतीने जर क्षेत्र वाढलं आपलं मिश्र पिकाचं, विविध शेती पद्धत केली तर त्याच्यातून रोजगार मिळाला जाईल आणि त्या पद्धतीने मजुरांना वर्षभर रोजगार दिला जाईल. तसंच मिश्र पीक घेतल्यामुळे काय होतं की काही पिकांना एकाच अन्नद्रव्याची गरज असते, पण सेम टाइम जर का आपण दुसरी जर मिश्र पिकं लावली तर त्यांना कदाचित अन्नद्रव्य वेगळी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मिश्र पीक आणि मिश्र पिकामुळे आपल्याला जमिनीचा आणि जमिनीमध्ये असणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल. आणि शेवटचं म्हणजे हवामान, कीटक, रोग याच्यापासून आपल्याला नक्कीच संरक्षण करता येईल आपल्या मुख्य पिकांचं. दुसरी पद्धत जी आहे ती आपली आंतरपीक पद्धत. आंतरपीक पद्धत म्हणजे काय, जे म्हटलं की मुख्य ओळीमध्ये मुख्य जे पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ठराविक ओळीनंतर, एक ठराविक जागेनंतर आपल्याला जी आपण एखादी ओळ पेरतो त्याला आपण म्हणतो आंतरपीक पद्धत. आता कशा पद्धतीने, तर या पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता चित्रामध्ये की मुख्य पीक आहे पण मुख्य पिकाच्या काही ठराविक ओळीनंतर एखादं दुय्यम पीक, त्याला आपण आंतरपीक पद्धत म्हणू शकतो. किंवा 2 ओळीच्या मध्ये जी जागा आपण ठेवतो आहोत, म्हणजे 120 सेंटीमीटर ठेवू, म्हणजे 3 फूट ठेवू, 4 फूट ठेवू. आता कारली म्हणू शकतो आपण, तर कारलीमध्ये 4 फुटाचं अंतर राहतं, पण कारली 4 फुटामध्ये ठेवल्यानंतर ते पीक जी आपण रोपाची लागवड केल्यानंतर पीक येणार कधी आहे, 65 ते 70व्या दिवसानंतर पहिला तोडा येणार आहे त्याला. मग 65 ते 70 दिवसापर्यंत आपण वाट न बघता त्याच्यामध्ये जी जागा राहते त्या जागेचा पुरेपूर वापर होण्यासाठी आणि पहिल्या 25 ते 30 दिवसात आपल्या हाती काहीतरी पैसे मिळावेत यासाठी आपण जर का त्याच्यामध्ये भाजीपाल्याची लागवड केली, तर आपल्याला पालेभाज्यांची लागवड केली तर नक्कीच आपल्याला पैसे मिळून जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधली जी जागा राहणार आहे त्याचा वापर पुरेपूर होईल. मधल्या ज्या जागेत आपण दुसरं काही पीक घेऊ तर त्याच्यामुळे जमिनीमधून येणारे जे तण आहेत किंवा गवत वाढणार आहे ते पण कुठेतरी थांबलं जाईल. आणि मधली जी जागा अशीच रिकामी राहणार होती त्याच्यामध्ये जर आपण दुसरं पीक घेतलं तर त्याच्यामुळे सूर्यप्रकाशामुळे जे जमिनीतला जो कस आहे तो निघून न जाता त्या ठिकाणी दुसऱ्या पिकांची आपली वाढ होणार आहे. तर हे आंतरपीक पद्धतीचे आपले फायदे आहेत. फक्त आता आंतरपीक पद्धत घेताना घ्यावयाची जी आपल्याला काळजी आहे ती आपण बघू. सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्य पीक जे घेतो आपण तर ते घेत असताना त्याच्यामध्ये कमी कालावधीचं पीक आपल्याला आंतरपीक म्हणून घेतलं पाहिजे. जसं की तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय, वेलवर्गीय पिकामध्ये आपण पालेभाज्या घेतलेल्या आहेत, मधली जागा ब्लँक राहिलेली आहे, मोकळी राहिलेली आहे, तर तिथंच आपण पालेभाज्या घेतल्या तर आपल्याला त्या महिन्याभरात पैसेही मिळून जातील आणि त्या जागेचा वापरही करता येईल. दुसरं इथं बघू शकता की मुख्य पिकात जर आपण एखादी ओळ जर का 3-4 ओळीनंतर एखादी ओळ जर का आपण झेंडूची लावली, मक्यासारखी लावली तर त्यामधून आपल्याला रसशोषक ज्या किडी आहेत किंवा सूत्रकृमी आहेत ह्यांचा आपल्याला नियंत्रण करता येईल. आता झेंडूच का, तर झेंडूचा जो पिवळा रंग असतो हा पिवळा रंग किडींसाठी आकर्षित असतो. सोन्यासारखं एखादी वस्तू चकाकणारी दिसली की आपण जसं आकर्षित होतो तसंच त्या किडीही आकर्षित होतात.
तसंच झेंडूच्या फुलाला एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा जो सुवास असतो, वास असतो, त्याच्यामुळे किडी आकर्षित होतात. किडींचं जर बघितलं झालं तर क्रायसोपा किंवा लेडी बर्ड बिटल यासारखी ज्या किडी आहेत, मित्र कीटक ज्या आहेत, हे त्याच्यावरती आकर्षित होतात. मित्र कीटकांची संख्या वाढते आणि ज्या काही हिरव्या किडी आहेत, हिरव्या बोंडअळी ज्या म्हणतो आपण, त्या ह्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि त्या पहिल्या तेथे अंडी घालतात. तर त्यामुळे मुख्य पिकावर न जाता ह्या पिकावरती आपल्या अंडी घालतील आणि त्याच्यामुळे आपलं संरक्षण होईल. तर हे जे झेंडू पीक आहे हे दोन्ही प्रकारचं काम करतं. एक आंतरपीक म्हणून पण तुम्ही लागवड करू शकता किंवा सापळा पीक म्हणून पण वापर करू शकता. त्यानंतर सरळ आणि उंच वाढणाऱ्या ज्या पिकांमध्ये जर का आपण कमी उंचीची कालावधीची जर पिकं घेतली तर आपल्याला मुख्य पिकालाही त्याचा त्रास होणार नाही आणि त्यासोबतच दोन्ही पिकं म्हणजे मुख्य पीक आणि आंतरपीक या दोघांनाही सूर्यप्रकाश, हवा, पाणी सर्व व्यवस्थित पद्धतीने मिळालं जाईल. तसंच इथे बघू शकता की लागवड करताना, आंतरपीक लागवड करताना एक काळजी घेतली गेली पाहिजे की मुख्य पिकाची जर मुळं जास्त खोलवर जाणारी असतील तर आंतरपीक जे घेणार आहात तुम्ही त्याची मुळं खोलवर जाणारी नसली पाहिजे, म्हणजे कमी खोलीवरची पाहिजे. जसं की आता आपण म्हणू शकतो की आत्ताच नुकतं झालेला आपलं भात पीक आणि तूर पीक, आपण शेताच्या बांधाने वगैरे तूर पीक लावतो आणि भात पीक लावतो. भात पिकाची मुळं काही खोलवर जात नाही, पण तूर पिकाची मुळं जी अगदी 3 ते 5 फुटापर्यंत जातात. तर अशा पद्धतीने जर लागवड केली तर जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्य आहे त्याचा पुरेपूर वापर होईल. जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याची पातळी म्हणजे भात पीक वरच्या थरातलं पाणी घेतात, पण तूर पीक हे अगदी 3 ते 5 फुटापर्यंत असणारे जे पाण्याचा काय म्हणू शकतो आपण, पाण्याचा अंश आहे तो घेऊ शकतात आणि त्यामुळे जमिनीतलं जे पाण्याचं, हवेचं जे प्रमाण आहे हे कुठेतरी संतुलित राहण्यास मदत होईल आपल्याला. तर हे आंतरपीक आहे. या पद्धतीनं इतर काही काळजी आहेत ते आपण बघू की एकाच वर्गातलं आंतरपीक घेऊ नये. म्हणजे जर का मिरची आहे, टोमॅटो आहे, वांगी हे एकाच कुळातली पिकं आहे, सोलानाची पिकातली वर्गातली, तर ती एकाच पिकातली घेऊ नये, एकाच वर्गातली पिकं घेऊ नये, जेणेकरून जे कीड आणि रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर त्यावर आक्रमण होतं आणि त्यामुळे पूर्णपणे पिकं आपली म्हणजे आंतरपीक पण आपलं रोगास बळी पडेल आणि त्यासोबत आपलं मुख्य पीक पण रोगास बळी पडेल. तर त्यामुळे एकाच कुळातली पिकं तुम्ही घेऊ नका. भेंडी, मिरची, पपई यांवर मोठ्या प्रमाणावर रस शोषक किडी येतात. थ्रिप्स येतो म्हणजे फुलकीड येते, मावा येते, पांढरी माशी येते, जे रस शोषण ग्रहण करतात. तर त्या एकाच तुकड्यामध्ये तुम्ही लागवड करू नका एका टायमाला, एकाच वेळी. त्यानंतर आंतरपीक आणि मुख्य पीक या दोघांना पुरेपूर सूर्यप्रकाश, पाणी मिळेल याची काळजी घ्या. त्यानंतर आंतरपीक पद्धत अशी घ्या की कमी लवकर पक्व होणारी आणि उशिरा पक्व होणारी अशा पद्धतीने जो तुम्ही जर लागवड केली तर आपल्याला काढणीला योग्य पद्धतीने, योग्य रित्या आपल्याला सोयीस्कर होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरपीक पद्धतीत नत्र स्थिरीकरण करणारे पीक असावे. उदाहरणार्थ भुईमुग, ज्यांच्या मुळावरती गाठी तयार होतात आणि जे हवेतला नत्र शोषून जमिनीमध्ये सोडून देतात, जेणेकरून दुसऱ्या पिकाला त्याचा फायदा होतो, जे की नायट्रोजनचं प्रमाण वाढवतात. जे आपलं युरिया काम करतं तेच आपलं ही पिकं करणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला कुठेतरी खतांचा वापर कमी करता येईल, रासायनिक खतांचा. आणि ही एकात्मिक पीक पद्धत आहे, पीक व्यवस्थापन पद्धत ही आपल्याला इथे वापरली तर सर्वच पद्धतीने आपल्या जमिनीचाही कस वाढणार आहे आणि पर्यायाने आपल्याला त्या पिकामधून उत्पादनही वाढणार आहे. या ठिकाणी मिश्र पीक तुम्ही बघू शकता की एकाच शेतावरती, एकाच जागेवरती विविध पिकं आपण घेतलेली आहेत एकाच वेळी आणि आंतरपीक मध्ये घेतलेली आहेत आपण. मुख्य पिकामध्ये एक ठराविक ओळीनंतर आपण मुख्य पीक घेतले, दुय्यम पीक घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही झेंडू घेऊ शकता, मका घेऊ शकता किंवा आंतरपिकामध्ये तुम्ही दुसरे पालेभाज्या घेऊ शकता. आपल्या रायगड भागामध्ये घेतले जाणारे मिश्र पीक आणि आंतरपीक आता इथे तुम्ही चार्ट बघू शकता. यानंतर सापळा पीक आपण बघू. सापळा पिकं कोणती, तर मित्रांनो सापळा पीक म्हणजे काय आहे की आपण एखाद्या गडाभोवती, एखाद्या किल्ल्याभोवती जी संरक्षक भिंत आपण करतो जेणेकरून शत्रू येऊ नये, तर त्यासाठी आपल्या शेतामध्ये, मुख्य शेतामध्ये शत्रू कीटक जे असतात ते येऊ नये, त्याच्यासाठी एक सापळा म्हणून आपल्याला सापळा पीक लावणं गरजेचं आहे. तर मुख्य पिकांचं किडींपासून नुकसान कमी करण्यासाठी आपल्याला हे मुख्य पिकासोबत लावायचं असतं, जेणेकरून त्या पिकाकडे कीड आकर्षित होईल आणि मुख्य पिकांचं आपलं संरक्षण होईल. दुसरं म्हणजे तुम्हाला कीड ओळखण्याचं पण प्रमाण या ठिकाणी कळेल की मुख्य पीक तर फार मोठ्या प्रमाणावर असतं, पण दुय्यम पीक जे म्हणतो किंवा सापळा पीक हे अगदी कमी मात्रेवरती आपण याची लागवड करतो.
तर त्याच्यावर येणारे कीड जर आपण ओळखली तर एक कीड ओळख पण होईल आणि त्याच्यावर फवारलं जाणारं योग्य औषधही आपल्याला करता येईल. दुसरं म्हणजे सापळा पीक वापरण्याचं आपण काही तत्व बघू की सापळा पीक हे किडींना आकर्षित करणारे असावे. दुसरं म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ते आकर्षित करणारं आपलं मुख्य पिकाच्या शेतामध्ये ते असावं. दुसरं सापळा पिकावर जे काही त्या शत्रू कीटकांची जी अंडी झाली असतील ती आपल्याला गोळा करून आपल्याला ते शेताच्या बाहेर नष्ट करावे लागतील. आणि जर का किडींची संख्या जर खूपच जास्त झाली सापळा पिकावरती झेंडू किंवा मक्यावरती तर आपल्याला ते पूर्णपणे जे रोप आहे ते उपटून शेताच्या बाहेर टाकायचंय. आणि आपल्याला मुख्य पीक आपल्याला वाचवायचंय. त्यानुसार कीटकनाशकांची आपल्याला फवारणीही करावी लागेल, पण कमी मात्रेमध्ये. यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या पिकासाठी कोणतं सापळा पीक वापरलं पाहिजे. आता कलिंगडचं पीक आपल्या मोठ्या प्रमाणावर जर घेत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही बॉर्डरने मका आणि झेंडूचं पीक लावू शकता. मिरची वागे पिकामध्ये झेंडूची एखादी ओळ तुम्ही लावू शकता. टोमॅटोमध्ये झेंडूमध्ये जर लावलं तर हिरवी जी बोंडअळी असते, जी फळ पोखरणारी आणि शेंडा पोखरणारी कीड असते, याचं नियंत्रण होईल. तसंच जर झेंडू आपण लावला तर सूत्रकृमींना जे हानिकारक असणारे हानिकारक असणारा जो स्त्रव असतो, म्हणजे झेंडू जे असं पीक आहे की त्याच्या मुळामधून जे अल्फा टर्थिनिल जे नावाचं एक रसायन असतं हे ते सोडत असतं जमिनीमध्ये आणि जेणेकरून सूत्रकृमींचा त्या ठिकाणी नायनाट होऊ शकतो. तर त्यासाठी झेंडूची मोठ्या प्रमाणावर तुम्ही शेताच्या बॉर्डरने जर लागवड केली तर खूप मोठ्या प्रमाणावर आपलं जे नुकसान आहे ते टळू शकतं. या ठिकाणी भुईमुग पीक जर आपण बघितलं, जे लोक भुईमुग लावतात तर भुईमुग पिकाच्या बॉर्डरने जर तुम्ही ओळीने जर का सूर्यफुलाची जर लागवड केली तर छोट्या ज्या अळीवर्गीय किडी आहेत, केसाळ अळी म्हणतात किंवा स्पोडोप्टेरा टाईपच्या अळीवर्गीय ज्या किडी आहेत त्याचे जे पतंग आहेत ह्या पिवळ्या फुलांकडे आकर्षित होतात आणि मग त्याच्यावरती पहिला त्याचं प्रजनन होतं, म्हणजे अंडी त्याच्यावरती घालतात आणि त्याच्यानंतर आपण ते मॅन्युअली हाताने नष्ट करू शकतो. तसं टोमॅटो, मिरची, वांगीमध्ये फळ पोकळणाऱ्या आणि शेंड पोकळणाऱ्या ज्या किडी असतात त्यांचे जे पतंग असतात ते ह्या पिवळ्या फुलांकडे आकर्षित होतात. तर त्यामुळे कमीत कमी एक तरी ओळ आपण मुख्य पिकामध्ये जर लावली किंवा त्याच्या बॉर्डरने जर लावली तर सापळा पीक म्हणून ते काम करेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण म्हटलंय की मिश्र आणि आंतरपिकाचं आर्थिक महत्व काय आहे. तर पहिलं जे आहे की 15 ते 20% उत्पादनात वाढ. आता ही वाढ कशी होणार आहे तर सुरुवातीला जे आपण म्हटलं की मुख्य पीक हे तुमचं जर का 70-80% असेल तर 20 ते 30% हे आंतरपीक असलं पाहिजे. म्हणजे हे कॉमन सर्वांसाठी एक शेतीमधलं एक मुख्य तत्व प्रिन्सिपल म्हणू शकतो की शेती करताना 70 ते 80% जो भाग आहे हा आपला मुख्य पिकाचा असला पाहिजे आणि 20 ते 30% हा उर्वरित जो भाग आहे हा आपला आंतरपिकाचा असला पाहिजे किंवा सापळान पिकाचा असला पाहिजे. जेणेकरून मुख्य पीक जरी आपलं काही कारणानं निसर्गाने जर का काही रीतीने जर का आपलं नुकसान गेलं तर जे 20-30% आहे ते तरी आपलं उत्पादन वाचवू शकेल. दुसरं म्हणजे 20% कीटकनाशक फवारणीचा खर्च कमी होतो आपला. आता खर्च कमी कसा होईल तर मगाशी म्हटलं की ज्या मित्र किडी आहेत त्यांची संख्या वाढेल आणि मित्र किडींमुळे जे शत्रू कीटक जे आपले आकर्षित होणार आहेत ते याच्यावरती कमी होईल. आता उदाहरण जर बघायचं झालं तर चवळी म्हणा किंवा झेंडू म्हणा ह्याच्यावरती मावा मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतो आणि मावा या किडीला खाण्याचं काम जे आहे ते क्रायसोपरला नावाचं किंवा लेडीबर्ड बिटल ह्या ज्या काही किडी आहेत हे मित्र कीटक आहेत आपले, ह्याची संख्या वाढते आणि त्याचं ते खाणं आहे, मावा म्हणजे खाणं आहे. म्हणजे एका मिनिटाला जवळपास ते 100 अंडी फस्त करतात माव्याची, हे क्रायसोपरला नावाची कीड किंवा ही लेडीबर्ड बिटल नावाची कीड. तर विचार करा की आपला कीटकनाशक फवारणीचा खर्च कमी होईल. दुसरं म्हणजे जे आपण म्हणतो की उत्पादनात वाढ तर कशी होईल तर कुठल्याही पिकाची जी उत्पादनाची वाढ आहे तर परागीकरण जर चांगलं झालं, मोठ्या प्रमाणावर परागीकरण जर झालं तर फ्लावरिंग पर्सेंटेज वाढणार आहे, म्हणजे फुलोरा चांगला येणार आहे. तर फुलोरा कधी वाढतो ज्यावेळी त्या शेतामध्ये मधमाशांचं प्रमाण जास्त असेल, फुलपाखरांचं प्रमाण जास्त असेल त्यावेळी परागीकरण जास्त होईल. म्हणजे आजकाल तुम्ही बघत आला असाल की मोठमोठे ते शेतकरी, प्रगतशील शेतकरी आजकाल ते आपल्या भाजीपाला शेतीमध्ये किंवा फळ शेतीमध्ये मधमाशांच्या पेट्या पण ठेवतात आणि ते संशोधना अंतर्गत सिद्ध झालेलं आहे की 20 ते 30% त्याच्यामध्ये वाढ होते.
जर का आपण मधमाशांच्या त्यामध्ये पेट्या जर ठेवल्या तर. दुसरं आहे बाजारभावातील चढ उतार जे असतात आजकालचे, चढ उतार जे असतात म्हणजे सुरुवातीला कारली तुम्ही लागवड केला, दोडका लागवड केला तर चांगल्या सुरुवातीला 25-30 रुपये अगदी 40 रुपयापर्यंत भाव येतो आणि सडनली नंतर मग 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये असा रेट मिळतो. तर अशा पद्धतीने जर आपण कुठेतरी इंटरक्रॉप म्हणजे आंतरपीक जर लावलं, मिश्र पीक दुसरं लावलं तर ते कुठेतरी आपल्याला जो चढ उतार जो आहे, जी गॅप आहे ती कुठेतरी भरून काढेल. तर त्यामुळे 30 ते 40% आपल्याला जे आर्थिक नुकसान सहन करावं लागतं त्याची पातळी आपल्याला कुठेतरी रोखता येईल, कमी करता येईल. तसंच मिश्र पिकामुळे किंवा आंतरपिकांमुळे आपल्याला दर हप्त्याला, दर आठवड्याला काही ना काही इन्कम आपल्याला मिळू शकतं. कमी अंतराची जी पिकं असतात 25 ते 30 दिवसाची पालेभाज्या, कोथिंबीर म्हणा, मेथी म्हणा, तर ह्याच्यातून आपल्याला एक महिन्याभरामध्ये त्याचं पीक पैसे मिळू शकतात. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना जे दैनंदिन लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत, घरामध्ये लागणाऱ्या भाज्यांचा खर्च तोही आपल्याला कमी करता येईल. शिवाय जनावरांना जे काही वैरण लागतं, चारा पिकं लागतात, तर तेही आपल्याला या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांचा जो पैसा वाचवण्याचं जे काम आहे, पैसा वाचवणं म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक बचतच झाली. तर त्यामुळे पैसा वाचवणं, जरी पैसा बचत जर झाली आपली, पैसे बचत झाली, तर हे एक प्रकारचा आपला आर्थिक उत्पन्न वाढीला हातभार लागण्यासारखं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की ह्या वर्षीचा जो रब्बी हंगाम बघता सर्व शेतकऱ्यांनी मल्टी क्रॉपिंग किंवा मिक्स्ड क्रॉपिंग, मिश्र पीक पद्धत ही वापरावी. मोनोक्रॉपिंग जी आहे म्हणजे एक पीक पद्धत आहे, जर तुमच्याकडे चांगलं नियोजन असेल तर तुम्ही करा, पण त्यासोबतच कुठेतरी एक 20 ते 30% तुम्ही शेताचा जो भाग आहे हा तुम्ही आंतरपीक पद्धत किंवा मिश्र पीक पद्धत वापरा, जेणेकरून तुम्हाला तोटा जो सहन होतोय हा होणार नाही आणि नक्कीच आपल्याला जी शेती फायद्याची करायची ही फायद्याची शेती करता येईल, तोट्याची शेती आपण करणार नाही. तर अशा पद्धतीचं हे आपलं आर्थिक महत्व होतं आणि मिश्र पीक आणि एक पीक पद्धत आपल्यासाठी गरजेचं आहे. धन्यवाद. यानंतर आपण एक व्हिडिओ आहे तो आपण एक बघणार आहोत. आपल्याच भागातल्या एका शेतकऱ्याने पीक पद्धतीचा वापर करून केलेला आहे. भाजीपाल्याचं क्षेत्र तयार केलेलं आहे. आवाज येतोय का सर्वांना? त्यात मध्ये 10 ते 15 व्हरायटी येतोय सर, लावल्या. येतोय. त्यातमध्ये मला 3 एकर क्षेत्र आहे त्याचं. आम्ही दोघे भाऊ पार्टनरशिप करतो. पार्टनरशिपमध्ये जास्तीत जास्त मोलाचा वाटा म्हणजे आमच्या मिसेसचा आहे. कारण एवढी भाजी होलसेलला न देता सर्व किरकोळला संपवतो. त्याच्यामुळं आता मी गेल्या वर्षी ठिबक सिंचन घेतलं. ठिबक सिंचन हाताळल्यामुळे मला दरवर्षीपेक्षा किमान 2 पटीन तरी माझा उत्पन्न वाढलेलं आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मला त्याच्यात आणखीन स्कोप वाढले असल्यामुळे मी अजूनपर्यंत लागवडीच्या मग हे जास्तीत जास्त चालू आहे. अजून झेंडूचा चांगला झेंडू जो लावला त्या झेंडूत मला जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं, कारण तो पण सर्व किरकोळलाच विकलेला आहे. 1000 रुपये लावलेले आहेत. 1000 रुपयामध्ये मी जास्तीत जास्त 40 किलो दर दिवशी 40 किलो झेंडू काढत होतो. तेवढा किरकोळला संपवित होतो. वांग्याची रोपं ही घरीच तयार केलेली त्यांनी, त्याच्यामुळं मला पण त्याच्या वांग्यामध्ये अजूनपर्यंत तरी लागवडीचा अजूनपर्यंत तरी चांगला उत्पादन आहे. त्यामध्ये पण दुधीचा उत्पादन चांगला आहे. घोसाली शिराळेचा पण उत्पादन चांगला आहे. पुढे भेंडीची लागवड पण चांगली, मिरची लावलेली आहे, कारली लावलेली आहेत, पण थोड्या थोड्या प्रमाणात लावलेली आहेत. जर मिरची आपल्याला जितका माल निघल 1-2-1.5 क्विंटलच्या आसपास निघल इतकाच माल काढ. त्याच्यामुळे उत्पादनाला स्वतःनी विकल्यामुळं उत्पादन वाढू शकतो आपला. होलसेलला मी कोणताच माल येत नाही. मी होलसेलला देऊन या 2 वर्षाच्या अगोदर कारली लावायचो, पण कारल्यामध्ये इंटरेस्ट काढून टाकला पूर्ण. कारण होलसेलला भाव 10 रुपये 5 रुपये शेवट 3 रुपयां पण मागायचे. त्याच्यामुळे तो विषय तो कट करून टाकला. सर्व भाज्या सर्व प्रकारच्या केल्यामुळं उत्पादनाला पण वाढ भेटली. ओके. आता या क्षेत्रामध्ये 3 एकरमध्ये किती भाज्या लावल्यात 10 तुम्ही? ते 15 सर्व व्हरायट्या लावलेल्या आहेत भाजीच्या. 10 ते 15 भाज्या. या 10-15 भाज्या लावण्याचं कारण काय? कारण काय
एकच वस्तू लावल्यानंतर आपल्याला होलसेलला भाव भेटत नाही. होलसेलला हा. भाव भेटल्यामुळं नाही भेटल्यामुळं मग ते करून तरी त्याचा फायदा काय. मग त्यापेक्षा सर्व 10 ते 15 जर भाज्या वेरल्या तर आमची मिसेस गोरेगावमध्ये बसते. सर्व किरकोळला भाज्या आमच्या सर्व संपतात. सर्व ओके. आता तुम्हाला या 3 एकरमध्ये साधारण खर्च किती आलाय? आता 83,000 रुपये आजपर्यंत 83,000 रुपये खर्च आलाय. खता सकटनी स्वदेशनी दिलेल्या पाईपलाईन सकट 83,000 रुपये. ओके. ठीक आहे. या व्यतिरिक्त काय असेल शेतकऱ्यांना काही शंका तर विचारू शकतात. विलास साहेब काय शंका असेल तर विचारा. विलास पवार साहेब, सावंत साहेब काही आहेत. शंका नाही साहेब, बरोबर माहिती दिलात तुम्ही. सावंत साहेब, चेतन सर, चेतन कासरेकर आहेत आपल्या इथे. तुम्ही माहिती सांगितलात ना, त्याच्याबद्दल अंतर्गत पीकची गरज आहे ओके. आणि त्याच्यामुळे खरंच रोजगार मिळू शकतो. नक्कीच. गोविंद हिरवे सर आहेत आपल्यासोबत. गोविंद हिरवे सर. चेतन, तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही सर. कुठे शेतामध्ये आहात काय? हो, पाऊस झाला सर. बर बर. सुतार साहेब, प्रशांत सुतार. ओके. शंका जर नसेल कुणाला तर मग सुजित सर आपण इथे थांबू शकतो. ओके प्रवीण सर. तर आपण म्हणजे कुणालाही काही प्रश्न असतील तर आपण आता एक 2 मिनिटात सेशन क्लोज करू. जर असतील तर विचारा, नाहीतर आपण दुसऱ्या सेशन मध्ये जॉईन करू. थँक्यू प्रवीण सर, संजय सर आणि सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल. आणि आपण ठीक आहे, आता कोणाला काही प्रश्न दिसत नाही आपण आता, तर आपण सेशन क्लोज करू. प्रवीण सर, Okay. तुम्हालाच क्लोज करावं लागेल, आपण होस्ट आहोत ना. ओके ओके. एंड फॉर ऑल करून टाका. ओके, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू.